कम्प्युटर शिकायचंय पण वेळ नाही, फीज खूप जास्त आहे. मग आम्ही मदत करू शकतो. शिका कम्प्युटर घरच्या घरी, तेही विना शिक्षक, मराठीत व प्रात्यक्षिकासहित. हे कसं शक्य आहे? हे सॉफ्टवेअर व मीडिया सीडीजच्या साह्याने शक्य आहे. सॉफ्टवेअरचे लायसन्स. सॉफ्टवेअर वापरण्यास लायसन्स 2 प्रकारे दिले जाते: वार्षिक लायसन्स किंवा आजीवन लायसन्स. लायसन्सचे फायदे व किंमत. वार्षिक लायसन्समध्ये मीडिया सीडीजमध्ये तुम्हाला 10% सूट दिली जाते व याची किंमत ₹500 आहे. आजीवन लायसन्समध्ये मीडिया सीडीजमध्ये तुम्हाला 25% सूट दिली जाते. याची किंमत ₹2000 आहे. मीडिया सीडीज. प्रत्येक कोर्सची वेगळी मीडिया सीडी असते. हवी असलेली सीडी वापरून तुम्ही कॉम्प्युटरचा कोर्स घरच्या घरी विना शिक्षक व प्रात्यक्षिकासहित करू शकता. मीडिया सीडीजची किंमत. बेसिक्स आणि विंडोज 7 ₹160, वर्ड 2007 ₹220, एक्सेल बेसिक 2007 ₹250, एक्सेल ॲडव्हान्स ₹280, पॉवर पॉईंट ₹220. या काही किमती आहेत. अशाच अजून काही प्रोडक्ट्सच्या किमती पण आहेत, त्या तुम्ही फ्रँचायझीद्वारे घेऊ शकता. आता आपण एक उदाहरण पाहू. बेसिक्सच्या कोर्ससाठी सॉफ्टवेअर लायसन्सची किंमत ₹500, मीडिया सीडीची किंमत ₹160, 10% डिस्काउंट. अशा प्रकारे एकूण ₹644 तुमचा बेसिकचा कोर्स पूर्ण होऊ शकतो. आता आपण सॉफ्टवेअर कसं आहे ते पाहूयात. ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअर विकत घेता, ते सॉफ्टवेअर तुमच्या कॉम्प्युटरवरती इन्स्टॉल केले जाते व हवी असलेली मीडिया सीडी तुम्ही सीडी रॉम मध्ये टाकून स्टार्ट मेनूवरती क्लिक करून प्रोग्राम्सवरती क्लिक करून jainconnect.org या फोल्डरवरती क्लिक करून A1 ट्युटर्स या आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्ही आपलं सॉफ्टवेअर लॉन्च करू शकता. लॉन्च केलेलं सॉफ्टवेअर काही अशा प्रकारे दिसेल. सॉफ्टवेअर लायसन्स असेल, सॉफ्टवेअरचे लायसन्स ॲक्टिवेटेड असेल तर हा मेसेज येणार नाही. सॉफ्टवेअरचे लायसन्स ॲक्टिवेटेड नसेल तर हा मेसेज येईल, दिस इज अ डेमो व्हर्जन, क्लिक हिअर टू ॲक्टिवेट द फुल प्रोडक्ट. या सॉफ्टवेअरमध्ये स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक ट्री व्ह्यू दिलेला आहे. यामध्ये सर्व मॉड्यूल्सची माहिती दिलेली आहे. या मॉड्यूलवरती डबल क्लिक करून ते मॉड्यूल तुम्ही शिकू शकता. आता मी बेसिक्स ऑफ कम्प्युटर या मॉड्यूलवरती किंवा या चॅप्टरवरती डबल क्लिक करून हे चॅप्टर मी शिकणार आहे. मला सॉफ्टवेअरने मेसेज दिलेला आहे, दिस इज अ डेमो व्हर्जन, ओनली सिलेक्टेड मॉड्यूल्स विल बी शोन, प्लीज कॉल ऑन 9881446010 फॉर ॲक्टिवेटिंग द प्रोडक्ट. याचा अर्थ हे सॉफ्टवेअर लायसन्स ॲक्टिवेटेड नाही. यामुळे काही ठराविक टॉपिकच यामध्ये मी
शिकू शकतो. ॲक्टिवेटेड सॉफ्टवेअरमध्ये मी सर्व प्रकारचे मॉड्यूल्स शिकू शकतो. आता मला मेसेज दिलेला आहे स्टार्टिंग द टॉपिक. ओके वरती क्लिक प्ले होणार आहे. अशा प्रकारे माझ्या स्क्रीनवर काहीतरी शिकवलं जात आहे. संगणकाचे काही भाग या स्क्रीनवर कुठेही डबल क्लिक करून मी हे फुल स्क्रीन मध्ये पाहू शकतो किंवा डबल क्लिक करून पुन्हा मी ते छोटं करू शकतो. आता मला हे पॉज करायचं असेल तर इथे एक बटन दिलेलं आहे. यावरती क्लिक करून मी हा टॉपिक पॉज करू शकतो. अशा प्रकारे या सॉफ्टवेअरद्वारे घरच्या घरी विना शिक्षक मराठीत तुम्हाला कॉम्प्युटर शिकवलं जातं. आता आपण यामधील काही टॉपिक्स शिकूयात. परत प्ले बटनवरती क्लिक करून मी हा प्रोग्राम परत प्ले करणार आहे किंवा मी हे पॉज केलेलं टॉपिक पुन्हा शिकणं चालू ठेवणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये इथे या कंट्रोलद्वारे मी आवाज कमी जास्त करू शकतो. तसेच इथे ही पॉज बटन आहे. याचा उपयोग करू शकतो किंवा या पॉज बटनचा उपयोग करू शकतो. हे टॉपिक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा माऊस पॉइंटर डाव्या बाजूला घेऊन जाऊन मी दुसरा टॉपिक सिलेक्ट करू शकतो व हवा असलेल्या टॉपिक वरती डबल क्लिक करून तो मी प्ले करू शकतो. आता मी विंडोज 7 यावरती डबल क्लिक करून यामधील एक टॉपिक शिकणार आहे. पुन्हा मेसेज आलेला आहे, दिस इज अ डेमो व्हर्जन. ओके वरती क्लिक करून मी हा प्रोग्राम शिकणार आहे. यानंतर स्टार्टिंग द टॉपिक, याचा अर्थ लेक्चर किंवा क्लास चालू होणार आहे. ओके वरती क्लिक मी हा प्रोग्राम प्ले करणार आहे. आता डबल क्लिक करून मी हे फुल स्क्रीन करणार आहे. पुन्हा डबल क्लिक करून मी हे छोटं करू शकतो. किंवा या वेबसाईट इंटरनेट एक्सप्लोरर कंपन्या तुम्हाला ब्राउझिंग करून इंटरनेटच्या साहाय्याने आपण हवी असलेली माहिती मिळवू शकतो. यासाठी इंटरनेट तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट जोडलेले असणे आवश्यक असते. यासाठी मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला इंटरनेट कनेक्शन देतात, ज्यांना इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा ISP असं म्हणतात. यांच्या सहाय्याने तुम्ही एकदा इंटरनेट कनेक्शन घेतल्यानंतर तुम्ही इंटरनेट एक्सप्लोररच्या सहाय्याने इंटरनेट ब्राउझिंग करू शकता. यासाठी तुमच्या डेस्कटॉपवरील इंटरनेट एक्सप्लोरर या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करू शकता व यानंतर तुम्हाला हवी असलेली माहिती शोधण्यासाठी google.com या ॲप्लिकेशनचा उपयोग करून किंवा या वेबसाईटचा उपयोग करून हवी असलेली माहिती तुम्ही शोधू शकता. आता मला विंडोज 7 याबद्दल थोडी माहिती हवी आहे. अशा प्रकारे स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला वेगवेगळी माहिती पुरविली जाते, ज्याद्वारे तुम्ही अत्यंत प्रभावी पद्धतीने कम्प्युटर शिकू शकता. आता या मॉड्यूलमध्ये ईमेल अकाउंट किंवा ईमेल कसं करतात हे शिकवलं आहे.
याच्यासाठी एक ईमेल अकाउंट ओपन करून दाखवलं आहे. हे पूर्ण प्रात्यक्षिकासहित तुम्हाला सीडीच्या माध्यमातून शिकवलं आहे. ईमेल अकाउंट ओपन करायचं आहे. ते नाव मी इथं टाईप करणार आहे. कधी कधी आपला कॉम्प्युटर दुसऱ्याला वापरण्यास येतो. यासाठी स्पेस ज्यावेळेस कोणते क्लिक करून पत्र पाठवणार नाही, पण उदाहरणासाठी मी friend@xyz.com अशा प्रकारे पूर्ण टॉपिक शिकून झाल्यानंतर क्लोज या बटनवरती क्लिक करून तुम्ही हे सॉफ्टवेअर बंद करू शकता. धन्यवाद.